सलमानच्या घरावर फायरिंगसाठी वापरण्यात आलेली दुचाकी मुंबई पोलिसांच्या हाती, तर अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट। सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती, तर गोळीबारादरम्यान एक गोळी घरात घुसल्याची माहिती। गोळीबारानंतर सलमानला वाय+ सुरक्षा। खासदार हेमंत गोडसेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहील, मुख्यमंत्र्यांनी गोडसेंना आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती। लोकसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। येत्या 5 वर्षात मोफत रेशन, 3 कोटी गरिबांना घरं, तर आयुष्मान योजनेच्या व्याप्तीचं आश्वासन। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी अमित शहा आज भंडाऱ्यातल्या साकोलीत शहांची सभा। सभेवर मात्र पावसाचं सावट। सांगलीतून विशाल पाटील लोकसभा लढवण्यावर ठाम। मंगळवारी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार। काँग्रेस चिन्हावर लढण्याचा निर्णय न झाल्यास अपक्ष लढणार। धैर्यशील मोहिते पाटलांचा आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश, तर 16 एप्रिलला माढा लोकसभेसाठी भरणार उमेदवारी अर्ज। वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे अकलूजमध्ये एकत्र। मोहितेंच्या घरी स्नेहभोजन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी चैत्यभूमीवर। अवकाळीमुळे विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागांचं नुकसान। गारपिटीनं हातातोंडाशी आलेला घास हिसकावला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।